मित्रांनो 4 तारखेपासून समाज कल्याणची जी परीक्षा सुरू होत आहे, सर्वांची या ठिकाणी उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। अभ्यास टू द पॉइंट या ठिकाणी आपला चालू आहे आणि जसं त्यांनी नोटिफिकेशनमध्ये सांगितलं होतं की या वेबसाईटवरती आजपासून या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करायला सुरुवात होणार आहे। त्याप्रमाणे मला या दोन्ही वेबसाईट मी देत आहे। पहिली वेबसाईट म्हणजे त्यांची अधिकृत वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची, ओके। तर त्या वेबसाईटवरती तुम्ही जर या ठिकाणी नोटिसेसमध्ये गेला, रिक्रुटमेंटमध्ये गेला तर तुम्हाला ही लिंक ॲक्टिवेट होईल। परंतु सध्या तरी ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवत आहे तर त्यावेळेस तर या ठिकाणी या लिंकवरती जर आपण गेला तर या ठिकाणी काही एरर आपल्याला दिसत आहे, जे की आपण ही वेबसाईटवर या ठिकाणी जर आपण बघितलं तर या वेबसाईटवरती तुम्हाला काय थोडीशी एरर दिसत आहे। परंतु डायरेक्ट त्या ठिकाणी हॉल तिकीट तुम्हाला उपलब्ध होणार नाही। तर त्या ठिकाणी आता मी जे दाखवत आहे तर ही लिंक तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाणार, ज्याद्वारे तुम्ही या ठिकाणी काय कराल, डायरेक्ट हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता। ज्या ठिकाणी आपण जर पहिल्यापासून बघितलं, ज्यावेळेस जाहिरात पण याच लिंकद्वारे आली, म्हणजे TCAची ही लिंक आपण म्हणू शकता, तुम्ही फॉर्म पण याच लिंकद्वारे भरला, त्यानंतर एक्झामच्या शेड्यूल बद्दल सुद्धा याच लिंकवरती तुम्हाला या ठिकाणी PDF उपलब्ध झाली होती, माहिती उपलब्ध झाली होती। म्हणजे सगळी मॉक लिंकची सुद्धा या ठिकाणी, मॉक टेस्टची सुद्धा या ठिकाणी याच लिंकद्वारे तुम्हाला माहिती उपलब्ध झाली आणि इथंच तुम्हाला काय होणार आहे मित्रांनो, आता हॉल तिकीटची सुद्धा या ठिकाणी लिंक ओपन होणार आहे। तुर्तास तुम्ही या ठिकाणी लॉग इन वरती क्लिक करून तुम्ही तुमचा ID आणि पासवर्ड टाकायचा आहे। या ठिकाणी जर आपण लॉग इन वरती क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी ID पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला हॉल तिकीटचा या ठिकाणी ऑप्शन उपलब्ध होईल। परंतु तुर्तास जसे की आज लिंक ॲक्टिवेट होणार, म्हणजे आज सर्वजण तुटून पडणार। त्यामुळं माझं पर्सनल सजेशन तुम्हाला राहील की उद्यापासून, ओके, म्हणजे उद्या 26 तारखेपासून तुम्ही ट्राय करा। कारण असं नाही की हॉल तिकीटची लिंक आली निघून गेली, हे अशी निघून जाणार नाही। 4 तारखेपर्यंत या परीक्षेच्या दिवसापर्यंत ही लिंक तुमच्यासाठी असणार आहे। त्यामुळे काही गडबड बिलकुल करू नका। सुरुवातीला सर्व्हरला प्रॉब्लेम येत असतो। उद्यापासून सावकाश पद्धतीने तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायला सुरुवात करा। आजचा पूर्ण दिवस तुमचं जे कंटिन्यू शेड्यूल चालू आहे अभ्यासाचं ते चालू राहू द्या। सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सर्व काही टू द पॉइंट तर दिलेलंच आहे। फक्त मन लावून जे पण काय दिलेलं आहे यामध्ये सगळं अगदी व्हॉकॅब्युलरी दिलेले आहे, इंग्लिशचे फ्रेज वर्ब सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। तर फक्त टू द पॉइंट राहू द्या। TCAचे PYQ दिलेले आहेत ते पण या ठिकाणी आता प्राधान्याने करा, कारण शेवटच्या दिवसामध्ये आता जास्त काही एकदम बेसिक किंवा एकदम डीपमध्ये करायच्या भानगडीत पडू नका। तेच करा जे तुम्हाला मी मागच्या 3 प्रश्नपत्रिकेमध्ये सांगितलेलं आहे। त्या प्रश्नपत्रिका पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मोफत प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत। तिन्ही प्रश्नपत्रिका पाहून घ्या। त्याच्या व्यतिरिक्त कोणताही पॅटर्न येणं अपेक्षित नाही, एवढा विश्वास मी तुम्हाला देतो। परीक्षेच्या अगोदर तिन्ही प्रश्नपत्रिका आवर्जून पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये असं सरप्राईज काहीच वाटणार नाही की काय हे कुठून आलं ते कुठून आलं। कारण हे TCAचे तिन्ही पॅटर्न दिलेले आहेत। कारण आपल्याला माहिती TCAची परीक्षा या ठिकाणी जवळपास 10 दिवस चालणार आहे। 10 दिवसामध्ये ते भरपूर वेळा ते काय करतात, पॅटर्न चेंज करायचा प्रयत्न करून विद्यार्थ्यांना काय करतात, एक सरप्राईज देण्याचा प्रयत्न करतात आणि ते बरोबर पण आहे। नाहीतर सेम पॅटर्न राहिला तर काही वेळ गपलत होऊन जाईल की बाबा सेम येते, हा हे येतंय तर सगळेजण तेच करतील। त्यामुळं सुरुवातीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो पहिल्या काही शिफ्टसाठी, तर त्यामुळे त्यांना तोच या ठिकाणी पॅटर्न चेंज करावाच लागतो। त्यामुळे मी तिन्ही पॅटर्न दिलेले आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त ते काही चेंज करतील अशी बिलकुल अपेक्षा नाही। तर तिन्ही प्रश्नपत्रिका पहा आणि काही तुमचे टॉपिक वीक असतील तर ते टॉपिक त्यामधून कव्हर करा। सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।